अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, अपन बघत आहोत आपलं कोकणी न्यूज़ चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे। नाज़रीन, एक अहम आणि ज़रूरी ऐलान ते ऐसा की आपल्या खेळच्या समस्त समाजांनी सकल इतवार 26 जुलैला एक मोर्चाचं आयोजन केले होते आणि हालिया हालात हा त्याच्या मंजरवर म्हणजे दिल्लीवर जंतर मंतरवर पोरावर जो अत्याचार झालं, जी एज्युकेशन पॉलिसी आहे त्या संदर्भात एक मोर्चो निघणार होतो। तो मोर्चो आता पोस्टपोन झालेलो आहे, तो होल्डवर आहे का की एज्युकेशन मिनिस्टरनी आपला इस्तीफा दिलेनात। ह्या ऐलानच्या बाऱ्यात अगदी रीतसर बातमी आपल्या कोकणी न्यूजशी करत आहात जलाल कादरी साहब। पेश आहे हे ऐलान। जलाल भाई, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचा तहेदिलशी इस्तकबाल आहे। आणि जैसे की आज देशाच्या हालात हात आणि जंतर मंतरवर स्टुडंटचा जी प्रोटेस्ट होता, तर ती आता एज्युकेशन मिनिस्टरनी रिझाईन केला नाही। पण जैसा की आपला ठरला होता की सकल 26 जुलैला जी एक आंदोलन मोर्चो काढायचो स्टुडंटच्या हक्कातला आणि सगळ्या समाजाच्या वतीने, तर आता असा ऐकण्यात येईल आहे की तो रद्द केला हो। तर त्याबद्दल काय डिटेल द्या तुम्ही। सर्वप्रथम मी आपलं इथं स्वागत करतो आणि आभार प्रकट करतो की आपण काळजीपूर्वक या मोर्चाची दखल घेतली। प्रवेश परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा ह्याच्यामध्ये भरपूर मोठा घोल आहे आणि त्याच्या चौकशीसाठी किंवा त्याच्यासाठी जंतर मंतरवर एक मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं दिल्लीमध्ये। आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही खेडवासीय, समस्त नागरिक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते असे सगळ्यांनी मिळून त्या आंदोलनाला, त्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या मंजूर व्हाव्या म्हणून आम्ही खेडमध्ये उद्या रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी एक मोर्चाचं आयोजन केलं होतं। आणि त्या दरम्यान सरकारने प्रमुख ज्या 3 मागण्या होत्या, म्हणजे शिक्षण मंत्र्यांचं राजीनामा, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना जो अमानुष लाठीचार्ज झाला त्याच्यावरती जो FIR दाखल झालेला आहे, ते सगळे केसेस मागे घेणार सरकार। आणि ज्या लोकांच्या या आंदोलनामध्ये किंवा या परीक्षा संदर्भात जे विद्यार्थी ज्यांनी आपला जीव गमावलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना सरकारकडून आर्थिक मदत होणार आहे, आर्थिक सहकार्य होणार आहे। ह्या प्रमुख मागण्या मंजूर झाल्या असं आम्हाला आपल्या माध्यमातून, सोशल मीडियातून किंवा याच्या TV माध्यमातून, आम्हाला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हे सगळ्या बातम्या कळाल्या आहेत। त्याच्यामुळं आम्ही समस्त नागरिक आणि आयोजक खेडचे आम्ही एक मीटिंगचं लगेच आयोजन केलं। याच्यामध्ये आमचं असं ठरलं आहे की तात्पुरतं सध्या ह्या मागण्या मंजूर झाल्या आहेत, ह्या मागण्यांच्यावरती अंमलबजावणी कुठवर होते हे आपण पाहणारच आहोत। त्यामुळं सध्या तरी उद्याचा मोर्चा आहे हा आम्ही स्थगित करत आहोत। आणि अशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी आम्हाला या प्रक्रियेमध्ये, या मोर्चामध्ये सामील होऊन किंवा ह्याच्या तयारीमध्ये, नियोजनमध्ये सहकार्य केले, त्या समस्त नागरिक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याप्रती आभार प्रकट करतो, त्यांना धन्यवाद देतो। तसेच प्रशासकीय जे आपले अधिकारी आहेत किंवा प्रशासन असेल, त्याच्यामध्ये आमचे खेड पोलीस स्टेशन असेल, महसूल विभाग असेल, प्रांत साहेब, SDM यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि लगेचच आम्हाला त्यांनी परवानग्या वगैरे सर्व मान्य केल्या होत्या, मंजूर केल्या होत्या। तर त्यामुळे मी त्यांच्या प्रशासनाचं सुद्धा इथं त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो, आभार प्रकट करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि यापुढेही प्रशासनाकडून आम्हाला अशीच अपेक्षा आहे की यापुढे असं सहकार्य त्यांचं आम्हाला लाभेल, एवढं मी इथं सांगतो। उद्याचा मोर्चा हा स्थगित करण्यात आला आहे, याची सगळ्यांनी दखल घ्यावी असं मी इथं जाहीर करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल थँक्स। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल।